त्यामध्ये काही अडचणी झाला होता 100% करून घेऊ. सर एक तुम्हाला बोलायचं, तुम्ही म्हणता मुलांना राजकारण दाखवू नका. नाही, पहिला मुद्दा मला हे अजिबात आवडला नाही की माझ्या कार्यालयाच्या समोर आणि रस्त्यामध्ये तुम्ही मुलांना बसवू दिलेला आहे. हे पहिला मुद्दा आहे. इथे चांगला चेअर मी इकडे टाकलेला आहे, मी कशाला मुलांना त्रास देतो? बरोबर आहे. एक मिनिट, तुम्ही वरून आले, आम्हाला विचारलं काही, मुलांनाच विचारलं काय त्रास आहे, विचारलं का नाही? मुलांना तुम्ही विचारलं ना काय त्रास आहे, मग त्यांना आणलंय आम्ही. तर आम्ही 3 ते 4 महिन्यापासून प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिले, आंदोलन केलं. मी कलेक्टर साहेबांना 8 तारखेला उपोषणाचं निवेदन दिलं होतं सर, पण आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून मला कलेक्टर साहेबांनी पत्र दिलं की तुम्ही उपोषण मागे घ्या आणि आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावू. पण सर आम्ही उपोषण मागे घेऊन आज 1 महिना लोटला आहे. आम्ही तहसीलदार साहेबांच्या कोर्टात आमची केस अपील आहेत, पण तहसीलदार साहेब वेळोवेळी महिन्याची तारीख वाढून देतात. आज स्वतंत्र दिवस जवळ येतोय 26 जानेवारी, आमच्या शाळेत झेंडावंदन करायचं आमच्या मुलांना त्यांना, तर त्यासाठी रस्त्याचा प्रश्न आज 17 ते 18 वर्षापासून रस्ता चालू होता, पण आता अचानक 3-4 ते महिन्यापासून बंद केलेला आहे रस्ता. तर हा रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा शासनाने, यासाठी तेवढीच प्रशासनाला विनंती करीत आहे. एवढे सरकार आणि जिल्हा प्रशासन शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोट्यावधी रुपयांचा जाहीर खर्च करतं. मात्र जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या गेवराई मतदारसंघातील टाकरवन केंद्रीय जिल्हा परिषद शाळेअंतर्गत दत्तनगर वस्ती शाळा जी आहे जिल्हा परिषदेची, त्या ठिकाणी 35 मुलं आहेत आणि गेल्या 2.25 महिन्यापासून त्या ठिकाणी जो शाळेला जाणारा रस्ता जो आहे तो एका खाजगी माणसानं अतिक्रमण करून अडवलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना शेजारी लिंबाच्या झाडाखाली उघड्यावर कडाक्याच्या थंडीमध्ये शिकावं लागतं. पालक, जिल्हा प्रशासन, मुख्याध्यापक यांनी वारंवार जिल्हा प्रशासनाला विनंती केलेली आहे, मात्र जिल्हा प्रशासन लक्ष देत नाही आहे. त्यामुळं पालक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आलेलो आहोत. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब, पालकमंत्री अजितदादा पवार आणि आमदार विजयसिंह पंडित यांनी जागं व्हावं, यांचा विवेक जागा व्हावा, यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर जे मेन गेट आहे ते अडवलेलं आहे आणि आमची असं मागणी आहे की या विद्यार्थ्यांना रस्ता खुला करून द्यावा, त्यांना न्याय द्यावा. आमच्या हक्काचं कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देत नाही. पालकमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री अजितदादा पवार, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब, आमदार विजयसिंह पंडित साहेब, पालकमंत्री अजितदादा पवार, जिल्हाधिकारी जॉन्सन साहेब, जिल्हाधिकारी जॉन्सन साहेब, पालकमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री अजितदादा पवार, आमदार विजयसिंह पंडित साहेब, शिक्षण आमच्या हक्काचं, शिक्षण आमच्या हक्काचं, कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देत नाही, शिक्षण आमच्या हक्काचं, कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देत नाही. पालकमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री अजितदादा पवार, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब, आमदार विजयसिंह पंडित साहेब, पालकमंत्री अजितदादा पवार, जिल्हाधिकारी जॉन्सन साहेब, जिल्हाधिकारी जॉन्सन साहेब, पालकमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री अजितदादा पवार, आमदार विजयसिंह पंडित साहेब, शिक्षण आमच्या हक्काचं, शिक्षण आमच्या हक्काचं.